आणि पहिल्या चेंडूवर पहिलाच धक्का. परेश घोरड बॅक टू द पवेलियन. हरेश घोरड बॅक टू द पवेलियन. ज्या फलंदाजावर पूर्णपणे जबाबदारी होती, ज्या फलंदाजाची भीती समोरच्या संघाला होती, त्या फलंदाजाला सुमित बोष्टेने पहिल्या चेंडूवर बाद केले. नॉन स्ट्रायकिंग एंडला हरीश बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकुल मेंगाळ. ज्या संकुलवर मोठी जबाबदारी असेल, कारण आजच्या दिवसामध्ये संकुलने गोलंदाजी जरी चांगली केली असली तरी त्याचा मुख्य रोल आहे फलंदाजीचा, आणि त्या फलंदाजी करण्यामध्ये कुठेतरी आजच्या दिवसामध्ये संकुल अपयशी ठरलाय. मात्र इथं अपयशी होऊन जमणार नाही, चांगली फलंदाजी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील आणि एक सन्मानजनक स्कोर त्यांना उभा करणं फार गरजेचं आहे. कारण मागच्या मॅचमध्ये आपण बघितले की मन्या मामा कुठेतरी फॉर्ममध्ये आलाय. एकूण 5 षटकार मन्या मामाच्या बॅटमधून मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले, आणि टच मध्ये आलेला मन्या मामा या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये देखील घातक ठरू शकतो. त्यासाठी तुम्हाला एक सन्मानजनक स्कोर उभा करणं फार गरजेचं आहे. पुढील चेंडू सुमित बोष्टे तू संकुल मेंगाळ. आणि दुसरा चेंडू ब्लॉकल डिलिव्हरी होती. सुरेख दर्जाचा चेंडू सुरेख टप्प्यावर हाताळत होता गोलंदाज सुमितच्या माध्यमातून. एक नवोदित खेळाडू आहे, मात्र उभरता सितारा नक्कीच बिरवाडी संघाकडून एक गाव एक संघासाठी खेळताना आपण पाहतो. तो इथे सिद्धिविनायक संघासाठी चांगल्या प्राइजला सिद्धिविनायक संघाने खरेदी केला होता आणि तशा प्रकारची इम्प्रेसिव्ह कामगिरी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये सुमितच्या माध्यमातून झाली. इथे देखील चांगली गोलंदाजी सुमितने केली. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत, केवळ 1 धाव त्याने खर्च केले. पुढील चेंडू सुमितचा. नक्कीच एक धाव इथे देखील आली. धावफलक वाढला जाऊन पोहोचला ते 2 या धावसंख्येवर. पुढील चेंडू सुमितचा. आणि इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. इम्प्रेसिव्ह कामगिरी, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, आणि नक्कीच बिरवाडी संघाचे इतर खेळाडू देखील इथे उपस्थित आहेत, प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून टाळ्यांच्या मार्फत त्यांना दाद दिली जाते, कारण गोलंदाजी तितक्या लाजवाब दर्जाची केली जाते ती म्हणजे सुमितकडून. 2 धावांवर धावसंख्या स्थिर आहे. संकुल कुठेतरी अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहिला आणि यष्टीरक्षक आपलं कामगिरी चोखरित्या बजावताना पाहायला मिळतात. किरण दळवी संघाचे संघमालक आहेत. या सामन्यासाठी संघनायकाची भूमिका देखील किरण दळवींच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. मात्र इथे कुठेतरी अडचणींमध्ये वाढ होते, ती म्हणजे संदीप किरण 11 डेहनोली संघाच्या, आणि त्यांच्या डगआउटमध्ये कुठेतरी सर्व स्पर्धकांच्या चेहऱ्यावरती चिंता पाहायला मिळते. आणि इथे देखील कव्हरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता, मात्र कोणत्याही प्रकारे बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. पहिलं षटक इथे समाप्त झालं आणि पहिल्या षटकांती धावसंख्या केवळ आणि केवळ 2 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा. लाजवाब दर्जाची गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर हरेशला परतवलं होतं, त्यानंतर मात्र थांबताना आपल्याला पाहायला मिळालं नाही, तो म्हणजे सुमित. अचूक टप्प्यावर अचूक लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करणारा सुमित नक्कीच एक उभरता सितारा आहे. येत्या काळामध्ये त्याच्या नावाचा गाजावाजा नक्कीच असणार आहे. असा हा बिरवाडी संघाचा एक हुनहार खेळाडू सुमित बोष्टे. गोलंदाजीचं भार आता दिलं जात आहे. दर्शन माळी, या दर्शनने आजच्या संपूर्ण दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. चांगली गोलंदाजी आजच्या संपूर्ण खेळामध्ये त्याच्या माध्यमातून झालेली आपल्याला पाहायला मिळते. दर्शन माळी शिंदीपाडा बोरगाव संघाचा हा खेळाडू. इथे मात्र सिद्धिविनायक पहिला चेंडू निर्धाव चेंडू.
पूर्णपणे जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय या दोनही गोलंदाजांनी. सिद्धिविनायक संघ शेवटच्या क्षणी उभारी घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील चांगल्या पद्धतीचा फटका आहे लॉंग ऑफ, आणि तिथे क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी फंबलिंग झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा धावून पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि बघता बघता तिसरी धाव देखील इथे धावून पूर्ण झाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोनही खेळाडूंच्या माध्यमातून. 3 धावा धावफलकावर जोडल्या जातील. धावफलक एकूण जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर आणि 5 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. संकुलला मोठी फटकेबाजी करावी लागेल. एक सन्मानजनक स्कोर उभा करावा लागणार आहे. दर्शन माळी टू संकुल. आणि इथे देखील शरीरावर आदळणारा हा चेंडू 1 धाव इथे धावून पूर्ण होईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवर. आणि स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या पद्धतीने फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे सुमित बोस्टे. करणार नाही कोणतीही चूक. क्षेत्ररक्षण सुरेख, फेकी तितकीच छान. मात्र या 2 धावा धावून पूर्ण होत आहेत आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक वाढलंच जाऊन पोहोचलं ते म्हणजे 8 या धावसंख्येवर. या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ झालाय. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावा धावफलकावर आहेत. इथे पंच आम्हाला कळवतात वाईड चेंडू आणि लगेचच वाईड चेंडू येतोय आणि नक्कीच या स्पर्धेसाठी डीजे धनू यांचं चांगलं असं योगदान आहे आणि त्यांचं देखील आयोजक कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. इथे हा चेंडू निधाव येतोय. उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकांच्या खेळामध्ये 1 चेंडू अजून देखील शिल्लक आहे. इथे देखील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही गोलंदाजांकडून. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 2 षटकांती धावा धावफलकावर जोडल्या गेल्या 9 आणि जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 10 धावांची गरज आहे. 5.00 सरासरीने 10 धावा करायचेत. तर क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. जशा प्रकारची गोलंदाजी सिद्धिविनायक संघाच्या खेळाडूंनी केली आहे तशाच प्रकारची गोलंदाजी नक्कीच करू शकतात. ते म्हणजे संदीप किरण 11 डेहनोली संघाचे गोलंदाज. चांगले गोलंदाज त्यांच्याकडे देखील आहेत. आकाश म्हाडसे आहेत, वामन ठमके आहेत, हिमांशु करळे आहेत. चांगल्या दर्जाचे गोलंदाज त्यांच्याकडे. प्रवीण देखील आहेत. ज्या प्रवीणने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे तो प्रवीण देखील संदीप किरण 11 डेहलोनी संघामध्ये आहे. मात्र कुठेतरी अडचणींमध्ये वाढ आपल्याला होताना पाहायला मिळते. 10 धावा केवळ करायचे. 5.00 ची ही सरासरी राखणे म्हणजे इतकं काही कठीण नाहीये. आता कुठेतरी सिद्धिविनायक संघाच्या चेहऱ्यावर आपण जर का पाहिल्यानंतर एक स्मित असे उमलताना पाहायला मिळालं. नाहीतर आज पूर्ण दिवसभरामध्ये पूर्ण रात्रीमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचं नूर कुठेतरी हरवलं होतं. आता मात्र मनामामाच्या चेहऱ्यावर कुठेतरी हास्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचं कारण म्हणजे मागच्या सामन्यामध्ये केलेली तुफान फलंदाजी, ज्या फलंदाजीमुळे कुठेतरी सिद्धिविनायक संघ विजयी झाला आणि या स्पर्धेमध्ये टिकून राहिले. आता 10 धावांची गरज असेल. 12 चेंडू 10 धावा. गौरव
नक्कीच गौरव आणि मनोज अशी सलामीवीर जोडी जातीये आणि गौरवसाठी अ, पारितोषिक येते. गौरवने जर का षटकार लगावला तर विकी पवार शिवळे यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे एका षटकाराकरिता. विकी पवार आणि मनोज पतारे सलामीवर जोडी. मागच्या सामन्यामध्ये विजयी माफ करा गौरव पवार आणि मनोज पतारे ही सलामीवर जोडी मागच्या सामन्यामध्ये विजयी जोडी म्हणून नावारूपास आली होती. ज्याची गरज 10 पाहिजेत. 12 चेंडू 10 धावांची गरज. अजूनही 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. नक्कीच कमलाकर अण्णा कुठेतरी खुश आहेत आज. मागासपासून शांत होते, आता हसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एव्हरग्रीन पर्सनॅलिटी आहेत आणि तशाच प्रकारची कामगिरी मागच्या सामन्यामध्ये आपल्याला पूर्ण टीम कडून पाहायला मिळाली. इथे देखील माफक असं आव्हान आहे. 12 चेंडू 10 धावा. प्रवीण घोरड गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. 12 चेंडू 10 धावा. सामन्याला इथे सुरुवात होईल. बारा चेंडू 10 धावांची गरज. सामन्याला होणारी सुरुवात. पंचांचा लेट्स प्ले असा इशारा आणि सामन्याला इथे सुरुवात होतीये. पहिला चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला आणि बॅट अँड बॉलचा इथे संपर्क होत नाहीये. हा निर्धाव चेंडू येतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू सामन्यामध्ये पकड मजबूत करताना आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे संदीप किरण 11 डेहनोली संघाचा. मात्र एक मोठा फटका आणि पुन्हा एकदा कमबॅक होईल ते म्हणजे सिद्धिविनायक संघाचं. चांगल्या पद्धतीने कटवून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? नक्कीच कुठेतरी पाय स्लिप झाला मनोज पथारे यांचा आणि एकाच धावावर कुठेतरी समाधानी राहावं लागलं. आता विकी पवार यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. जर का गौरव पवारने षटकार लगावला तर चेंडू इथे मात्र उसळी घेतोय. या आधीचा चेंडू पाहिला तर पडल्यानंतर खाली राहिला. या चेंडूवर अतिरिक्त उसळी आणि ही खासियत आहे गोलंदाजाची. व्हेरिएशन करण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. सलगचे 2 चेंडू चांगल्या दर्जाचे हाताळलेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लाऊड अपील केले जाते आणि पंचांचा बोट आबाळाकडं. विकेटचं पतन. फलंदाज गौरव पवार बॅक टू द पवेलियन आणि आता फलंदाजी करिता एव्हरग्रीन पर्सनॅलिटी मॅन इन फॉर्म कमलाकरांना नवीन फलंदाज कमलाकरांना भोईर. 3 चेंडू आतापर्यंत प्रवीणने हाताळले आणि 3ही चेंडू लाजवाब दर्जाचे होते. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आले होते. त्यानंतर निर्धाव चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेटचं पतन झालं. तिसऱ्या चेंडूवर गौरव परतला. मला वाटतं कुठेतरी चौथ्या चेंडूवर परतला. 4 चेंडू झालेत. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. 8 चेंडू 9 धावांची गरज. समीकरण काहीच सोपं जरी असलं तरी क्रिकेटमध्ये आपण कोणत्याही प्रकारचा अंदाज लावू शकतो नको लावू शकत नाही. प्रेडिक्शन करू शकत नाहीये. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. शेवटच्या क्षणापर्यंत आपण कोणत्याही प्रकारे अंदाज लावू शकत नाही. पुढील चेंडू प्रवीणचा आणि हा चेंडू देखील लाजवाब दर्जाचा होता. चेंडू पडल्याच्या नंतर सरळ जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये या संपूर्ण मॅच मध्ये क्षेत्ररक्षकांची भूमिका आपल्याला कुठेतरी कमी पाहायला मिळाली. फक्त गोलंदाज आणि यष्टीरक्षक हेच आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी गोलंदाज प्रवीण घोरडच्या माध्यमातून.
इथे कुठेतरी रनअप मध्ये काहीसा अडथळा निर्माण होतो. पंच आम्हाला कळवतात डेड डिलिव्हरी असेल, डेड बॉल असेल. पुढील चेंडू कमलाकर अण्णांसाठी आणि हा चेंडू देखील पडल्याच्या नंतर अतिरिक्त उसळी घेतली चेंडूनी आणि हा चेंडू निर्धाव चेंडू येतोय. षटकाची इथे समाप्ती होते. पहिलं षटक समाप्त झाल्याने पहिल्या षटकांती धावा एक, केवळ आणि केवळ एक धाव. आता 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. मागच्या सामन्यामध्ये मागच्या इनिंग मध्ये आपण जर का विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आणि कंपल्सरी चेसिंग असेल ही नोंद घ्यायचंय.
ठीक आहे, सामन्याला लगेच लगेच सुरुवात करायचे. की ज्या गोलंदाजावर ऑब्जेक्शन आलं होतं तो गोलंदाज गोलंदाजी करू शकत नाही. नवीन गोलंदाज मला वाटतं ओमकार वारगडे असेल. सामन्याला लगेच सुरुवात करायची. यानंतर देखील आपल्याला एक सामना खेळवायचा, त्यामुळे कोणत्याही प्रकारे विलंब होणार नाही. 6 चेंडू 9 धावांची गरज. कमालीचं षटक हाताळलं ते म्हणजे प्रवीणने. पहिल्या इनिंगमध्ये सुमितने षटक हाताळलं होतं 2 रनांचं, आणि या इनिंगमध्ये पहिलं षटक हाताळलंय ते म्हणजे 1 रनांचं. म्हणजे शेरा सव्वा शेर अशा प्रकारचे गोलंदाज दोनही संघांमध्ये आहेत. मी पहिलेच सांगितलं होतं. इथे देखील तशाच प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज ओमकार वारगडे. आणि हा चेंडू थर्ड अंपायरची मागणी केली गेली जाते पंचांकडून. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता प्रवीण विशे भावड्या. नो बॉल, नो चेंडू. याचा अर्थ पुढचा चेंडू असेल फ्री हिट. गरिबी में अटा गेला. आधीच धावसंख्या धावफलकावर पाहिजे तितकी लागली नाहीये, आणि अशात अतिरिक्त धावा आपण खर्ची करतोय. आणि इथे लाऊड अपील केली गेली, मात्र फ्री हिट डिलिव्हरी होती आणि कोणत्याही प्रकारे लेग बिफोरची विकेट तिथे मिळणार नाहीये. फ्री हिट डिलिव्हरी होती, सुवर्ण संधी होती फलंदाजाकरिता. मात्र चांगलं कमबॅक ओमकार वारगडेच्या माध्यमातून. आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये रंगत वाढताना आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू ओमकारचा, आणि ला मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. आणखी एक निर्धाव चेंडू, आणि प्रत्येक निर्धाव चेंडूनी कुठेतरी सामना झुकला जातोय. तो म्हणजे संदीप किरण 11 डेवनोली संघाच्या समोर. कोणाला वाटलंही नव्हतं की 10 धावा डिपेंड करायचे आणि सामना इथपर्यंत येऊन पोहोचेल. आता उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, 4 चेंडूंमध्ये 8 धावा. आणि इथे लो फुल टॉपमध्ये चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढला. एक धाव धावून पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? नक्कीच केला जाईल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये लाऊड अपील केली जाते, आणि पंच आम्हाला कळवतायत की हा निर्णय सोपवला जातोय थर्ड अंपायर कडे. आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये कोण आहेत? तर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत प्रवीण विशे भावड्या. आणि फलंदाज यशस्वीरित्या येऊन पोहोचलाय. तो पॉपिंग क्रीज मध्ये 2 धावा धावून पूर्ण झाल्या. 2 धावांच्या मध्ये धावफलक वाढलं, जाऊन पोहोचलं ते 4 या धावसंख्येवर. 3 चेंडू 6 धावांची गरज. मॅच मात्र खूप रोमांचक झाली आहे. अशा प्रकारच्या मॅचची गरज होती, आणि तशा प्रकारची मॅच पहिल्या दिवशी रंगताना पाहायला मिळते. श्री सिद्धिविनायक मुरबाड त्यांच्या विपक्ष खेळताना पाहायला मिळते संदीप किरण 11 डेहनोली. आणि इथे हा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. मनोज पतारे सारख्या मोठ्या खेळाडूला जर का अशा प्रकारे तुम्ही बांधून ठेवत असाल तर नक्कीच तुमचं फ्युचर खूप ब्राईट आहे. आता समीकरण अवघड होतंय. 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. कोण जिंकणार? सिद्धिविनायक की संदीप 11 डेनोली? सामना रंगतोय. मोठा फटका, चेंडू जातोय सीमा रेषे पार, आणि मने मामाच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड विजयी षटकार. लगेच जायचंय नाणेफेकीसाठी. सिद्धिविनायक संघाचे कर्णधार किरण दळवी सर इथे उपस्थित आहेत.
आणि त्यांच्या विपक्ष स्वरूप 11 बोरगाव संघाचे कर्णधार कैलासजी बाबरे पहिल्या सामन्यामध्ये विजयी झाले होते आणि एकीकडं सिद्धिविनायक संघ शेवटच्या सामन्यामध्ये विजयी झाले. मात्र दोघांची पोझिशन ही सारखीच आहे. आता यामधून जो संघ विजयी होईल तो संघ आजच्या दिवसामधून क्वालिफाय होईल, कारण ताज 11 संघ तर 3 पैकी 3 जिंकून क्वालिफाय